घ्या प्लीज. आदित्य स्पोर्ट पडगा आणि त्यांच्या विरोधात आणवी एंटरप्राइजेस खानपे अशी लढत आपण पाहणार आहोत. आज असोसिएशनच्या बाहेरील संघ इन ॲक्शनमध्ये आपण बघतोय. त्यामध्ये पहिला सामना वारलीपाडा विरोधात जांभूलपाडा या दोन संघादरम्यान आपण बघितला आणि जांभूलपाडानं त्या सामन्यामध्ये या स्पर्धेला विजयानं सुरुवात केली आहे. गोलंदाजी करण्यासाठी सर्वात अनुभवी खेळाडू पडगा संघामधील सुफियान येतोय. मागील 15 ते 20 वर्षांपासून सातत्याने तोच फॉर्म आणि तीच कन्सिस्टन्सी सातत्य टिकवण्याचं खरं तर काम सुफियानच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. आज ग्रामीण क्रिकेट संघासाठी ते कार्य तो करेल का? बॅटल चांगलं रंगेल. पॉवर प्लेचं षटक, पंचांचा ग्रीन सिग्नल, सामन्याला होते सुरुवात. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पहिलाच बॉल ड्राईव्ह करायचा होता, पडल्यानंतर चेंडू हलकासा बाहेर निघतोय. डॉट बॉलनं आपल्या षटकाला सुरुवात केली आहे. Sufyan Sheikh, the big man, has started the things on a high note. A lovely delivery, the first one. Moved little bit away from the right-hander. He's bowling round the stumps. हलकासा बाहेर निघत होता चेंडू आपण बघितला. ओ यावेळी अखूट टप्प्याचा बॉल. यावेळी बॅटर अगदी आपण पाहिलं तर अजयजी पुढे येत होते आणि तेच ओळखल्यानंतर थोडीशी लेंथमध्ये आखुडे आपल्याला पाहायला मिळाली. जबरदस्त मॅच्युरिटी पाहायला मिळते सुफियानमध्ये. This is what the experience is all about. He's very experienced campaigner, Sufyan Sheikh. The first one was outside off, and that was a slightly fuller lane delivery, but this time he changed the length, altered the length quite nicely. Ball short of lane delivery. गरजेची होती खरं तर. बॅटरला ओळखून गोलंदाजी जेव्हा तुम्ही कराल ना तेव्हा सक्सेसफुली तुम्ही कोणत्याही मैदानावर कोणत्याही टुर्नामेंटमध्ये चांगली गोलंदाजी करू शकता. आणि थोडासा आता दबाव बॅटरवरती आपल्याला पाहायला मिळतोय कारण पॉवर प्ले आहे आणि प्रत्येकी डॉट चेंडू हा जरूर दबाव वाढवेल. पॉवर प्लेमध्ये आपण बघतोय प्रत्येकी चेंडूवरती धाव येणं गरजेचे असते. Yeah, absolutely true. And it's just a 4 overs per side game, so you can't afford to play dot ball. सुफियान पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड विकेट. महेश सामना करतोय. यावेळी जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा आपण पाहतोय सलगचा हा तिसरा डॉट बॉल येतोय. गेम प्लॅनमध्ये बराचसा बदल पाहायला मिळाला अजयजी. खरं तर महेश सुरुवातीला आपल्यासोबत कॉम्बॉक्समध्ये होते 12th मॅनच्या भूमिकेमध्ये, मात्र एक गेम प्लॅनमध्ये चेंज झालं आणि त्याला ॲज अ ओपनर म्हणून पाठवलं गेलं. मात्र तो आता गेम प्लॅन चुकीचा ठरत असताना. And this is quite surprising decision from team Anvi Enterprises Khanpe. Lack of footwork right from the beginning from Mahesh. फुटवर्क ची कमतरता पाहायला मिळाली आहे. सलगचा चौथा डॉट कट करायचा होता. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न खरं तर सातत्याने केला जातोय, मात्र बॅटरला पूर्णपणे फॉलो केला जातोय. टेस्ट घेतली जाते अक्षरशः बॅटरची सुफियानकडनं. जबरदस्त अटॅक. Wonderful start by Sufyan Sheikh. 4 consecutive dot balls in very first over. It's a power play going on, and batsman hasn't made any contact with the ball there. वन्स अगेन ओहो रायझिंग चेंडू टेक ऑफ घेणारा हा बॉल. 5वा डॉट आणि पहिलं मेडन षटक आता पाहायला मिळेल का? डगआउटमध्ये पूर्णपणे शांततेचं वातावरण पाहायला मिळतंय. खराब क्रिकेट. Yes, indeed. This is poor piece of batting by the opener Mahesh. Is struggling a lot. कंटिन्युअसली आपण पाहतोय स्ट्रगल त्याचं सुरूच आहे. ओ यावेळी मात्र अखेर यश मिळालंय. स्लाइस करत असताना इनफिल्डच्या डोक्यावरनं बॉलला पाठवलंय कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावात चौकार. MD साहेबांचं स्वागत या चौकारानं केलंय. वेलकम MD साहेब. पुन्हा एकदा आम्ही आपलं स्वागत करतोय MD ट्रॉफी 2023 मध्ये. Some sort of relief there for the batsman. Finally he made some contact between bat and ball, and in fact he got enough bat on it. Over cover point for a boundary. First 4 of the match. थोडा पार का होईना आता दबाव रिलीज झाला असावा. नि सुटकेचा श्वास घेतला असावा फलंदाजानं. 5 सलगचे डॉट आले होते आणि 6व्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळाला. खरं तर थोडंसं फ्रस्ट्रेशनही पाहायला मिळालं नॉन स्ट्रायकिंग एंडच्या बॅटरच्या चेहऱ्यावरती. ते स्पष्टपणे आपण बघितलं. तो वेट करत होता की कधी एकदाची मला स्ट्राईक मिळते. मात्र आता अखेर मोहित स्ट्रायकिंग एंडला आलाय. मन मोहून टाकणारी फलंदाजी त्याला करावी लागेल त्याच्या पाठीराख्यांची. धीमी शुरुआत है और इसीलिए अब मोहित को निश्चित रूप से शायद पहली ही गेंद से आक्रमण करना पड़ेगा. मात्र 3 ओवर का खेल अब बचा हुआ है पारी में. कम से कम 40 के आसपास तो देखना ही होगा. बचे हुए 3 ओवर्स में 35-40 रन और जोड़ने का प्रयास यहाँ पर करना होगा. आदित्य स्पोर्ट्स पड़गा टीम जो है
ये काफ़ी मजबूत टीम नज़र आ रही है, बिल्कुल पैक टीम उतारी गई है इस टूर्नामेंट में। हम बासिल को देख रहे हैं, साथ में शाकिब गेंदबाजी के लिए जो इस समय तैयार हो रहे हैं, जयेश वारके एक और खतरनाक खिलाड़ी। जरूर जरूर आज आदित्य स्पोर्ट पडगा संघ कुठेतरी पॅक दिसतोय. आता अनेक साऱ्या स्पर्धांमध्ये आपण पाहतोय की एखाद दुसरा खेळाडू शॉर्ट असतो, मात्र एमटी ट्रॉफी त्यांनाही ठाऊक आहे की आपण या विभागामधील वर्ल्ड कप खेळत आहोत. सो इथे पूर्णपणे ताकदीनिशी उतरणं गरजेचं आहे. शाकिब गोलंदाजी करण्यासाठी आता तयार होतोय. दुसरं षटक हाताळण्यासाठी पॉवर प्ले रेस्ट्रिक्शन संपल्यानंतर फील्ड प्लेसमेंटमध्ये बरेचसे बदल आपण बघतोय. जास्तीत जास्त फिल्डर आउटसाइड रिंग आपण पाहतोय. सामना करेल बॅटर मोहित, लेफ्ट हँड बॅटर. फुल टॉस बॉल. हो, हलकेशी आवाज जरूर आला होता. बैटर ही स्वतःवरती नाराज है. देखिए पडगा में कई सारी टीमें हैं और ख़ासतौर पर पीटीसी में जब टूर्नामेंट होते हैं तो आदित्य स्पोर्ट्स एक अलग टीम रहती है, और यहाँ पर चूँकि एसोसिएशन के बाहर वे खेल रहे हैं तो अन्य खिलाड़ियों के अन्य टीमों के खिलाड़ी भी उन्होंने अपनी टीम में शामिल कर लिए हैं. म्हणजे यहाँ पर पूर्णपणे ताकदीनिशी ते उतरलेत असं म्हणायला हरकत नाही. यावेळी मात्र 2 धावा मिळत आहेत. हाही चेंडू आपण पाहिला तर थोडासा स्लो वन होता. बॅट आणि बॉलमध्ये प्रॉपर संपर्क झाला नव्हता. त्या ठिकाणी 2 धावा मिळत आहेत आणि धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकत असताना 6 वर. फार स्लो सुरुवात पाहायला मिळाली बॅटिंग करताना. हो, यावेळी पुन्हा एकदा आपण पाहतोय हाही चेंडू फुल टॉस बनत होता, मात्र हवेमध्ये स्विंग होतोय चेंडू. मूवमेंट पाहायला मिळाली आहे, त्याचमुळे बॅटर स्ट्रगल करतोय. सातत्याने स्ट्रगलिंग सुरू आहे. जास्तीत जास्त डॉट चेंडू आपण बघतोय याच ठिकाणी सध्या. ये बायत के बैट्समैन के लिए ऑफ साइड से ऑन साइड में हवाएं बह रही है, उस हवा के साथ ही गेंद थोड़ी स्विंग हुई थी. इस बार ऑफ स्टंप के काफ़ी बाहर वाइड यॉर्कर का प्रयास था, लेकिन ट्रैम लाइन के भी काफ़ी बाहर थी. वाइड का इशारा अंपायर द्वारा. अतिरिक्त रन यहाँ पर खर्च करते हुए शाकिब. स्कोर आगे बढ़ता हुआ 7 रन बिना किसी नुकसान के. तर धावा इथून आता ज्या येतील त्या थोडासा दबाव कमी करतील बॅटिंग करणाऱ्या संघावरचा. तो विचार आता गोलंदाजांना करावा लागेल. कोणत्या प्रकारे मॅचमध्ये शिरकाव करून त्यांना द्यायचा नाही आहे असं सध्याचं माइंडसेट पाहायला मिळालं आहे, ज्याप्रमाणे गोलंदाजी सुरू आहे. धावसंख्या 7 आहे, मात्र इथून आता मोहितला आक्रमण करावं लागेल. मोहित ही फारसा स्ट्रगल करताना दिसला. राऊंड विकेटनं शाकिब पुन्हा तयार होतोय. हा बॉल लेंथ होता. मिस्टामिंग स्ट्रोक आहे. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. विकेटचं पतन. पहिला धक्का लागेल टीम अन्वी एंटरप्राइजेस खानपेला. आवाज यो चौकार आणि षटकार. आज घुमणारा आवाज यो चौकार आणि षटकार. अरे एमडी षटचा एमडी चषक हा यो साऱ्यात एक नंबर. एमडी शेखचा एमडी डिप मिड विकेट को क्लियर करने का प्रयास था. लेंथ बॉल और थोड़ी ऊपर लगी बल्ले के. देखिए बल्ले के स्वीट स्पॉट पर नहीं ले पाए, जहाँ पर आमतौर पर स्टिकर लगा हुआ होता है, लगभग वहाँ पर गेंद लगी है. और अच्छा कैच वहाँ पर, आसान सा कैच था. कोई गलती नहीं की ललित आगिवले ने. पहले विकेट का पतन. स्कोर केवल 7 रन. मोहित मात्र 2 रनों का योगदान दे पाए अपनी टीम के लिए. नए बैट्समैन अब मैदान में प्रवेश करते हुए. अक्षय अच्छे खिलाड़ी है, बहुत अच्छे स्ट्रोक प्लेयर हैं, और ये उम्मीद की जा रही थी कि अक्षय आएंगे ओपन करने, लेकिन अक्षय 1 डाउन खेलने के लिए पहुंचे हैं. कहा जाता है कि जहां से जागे वहीं से सवेरा. चांगला खेळ अक्षयला तर आता करणं गरजेचं आहे. इथून व्हेरी इम्पॉर्टंट फॉर साईट, कारण फार महत्त्वपूर्ण आता त्याचा रोल असेल त्याच्या संघासाठी. शाकिब राऊंड विकेटनं वाढव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, अक्रॉस द लाईन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, अपील झाली होती त्या ठिकाणी आणि फलंदाज बाद आहे. क्या बात आहे. म्हणजे गोलंदाजाला कॉन्फिडंट होता त्या ठिकाणी. अगोदरच पासून त्याने सेलिब्रेशन सुरू केलं होतं. जमले सारे क्रिकेटर. सजलय भारी मैदान. सजलय भारी मैदान. सजलय भारी मैदान. आमच्या एमडी शेठ मतांच्या धावचं भारी आयोजन. भारी आहे आयोजन. दादाचं भारी आहे आयोजन. आज रंगणार खेळ रंगणार आमने पाड्याच्या ग्राउंडवर. आज रंगणार खेळ रंगणार आमने पाड्याच्या ग्राउंडवर. अरे एमडी शेठचा एमडी चषक हा यो साऱ्यात एक नंबर. एमडी शेखचा एमडी चषक हायो साऱ्यात एक नंबर. एमडी शेठचा एमडी चषक हा यो साऱ्यात एक नंबर.
एमडी शेटचा एमडी चषक हायो साऱ्याच एक नंबर. किनारा जरूर लगा था, मईन सा किनारा लगा था और गेंदबाज तो बहुत पहले ही समझ गए थे, विकेट कीपर भी पूरी तरह से आश्वस्त थे, लेकिन बल्लेबाज शायद अंपायर के फैसले का इंतज़ार कर रहे थे और आखिरकार आउट होकर पवेलियन में लौटना पड़ा। पहली ही गेंद पर आउट हुए अक्षय पाटिल, निराश किया उन्होंने भी, बिल्कुल भी ऑर्गेनाइज लगे नहीं। अक्रॉस द लाइन स्लॉग स्वीप खेलने का प्रयास इस बार उठा के खेल दिया है नए बैट्समैन राहुल ने, उस ओर खिलाड़ी मौजूद है लेकिन कोई मौका नहीं फील्डर के पास, गेंद आउट ऑफ द पार्क, 6 रन। पाटलांचा शिल्पकार एम डी साहेब यांना आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय. सलग 13 वर्ष मित्रांनो या स्पर्धेचं सातत्य टिकवून ठेवलंय आणि आणखी अनेक वर्ष ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल यातील मात्र शंका नाही. ओमसाई आमने लोणार क्रिकेट विभागाचं हे वर्ल्ड कप संबोधलं जाणारी ही स्पर्धा आहे. धावसंख्या आपण पाहतोय 13. षटकाची होते समाप्ती. जबरदस्त अटॅक पाहायला मिळाला खरं तर राहुलच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूचा तो सामना करत होता, मात्र त्यालाही ठाऊक आहे की आता सेट होण्यासाठी वेळ नाहीये आणि आल्या आल्या त्यानं षटकारानं अकाउंट ओपन केलं. धावसंख्या आपण पाहतोय 13-2 सध्याची स्थिती. जबरदस्त टाइमिंग के साथ खेला हुआ स्ट्रोक था, हवा के विरुद्ध वो स्ट्रोक खेला गया था। डिप स्क्वायर लेग बाउंड्री पर वहाँ पर फील्डर भी मौजूद थे, डीप मिड विकेट पर भी खिलाड़ी मौजूद थे, लेकिन ज़बरदस्त टाइमिंग थी जिस वजह से गेंद मैदान के सीधे बाहर जाकर लैंड हुई। 13 पर 2 तो ओवर की समाप्ति। आज के दिन का ये दूसरा मुकाबला आप देख रहे हैं एमडी ट्रॉफी 2023, एमडी स्पोर्ट्स, कीर्ति स्पोर्ट्स अमनेपाड़ा और एमडी ग्रुप की पेशकश। इसके बाद एक और बड़ा मुकाबला एसके स्पोर्ट्स सापे बनाम चौथा हिरवा मानकोली। विनीत माली एक्शन में नजर आएंगे, रफ्तार के सौदागर माने जाते हैं और बहुत अच्छा ऑलराउंडर है। नेवर की पहली गेंद टप्पा पड़ने के बाद बाहर की तरफ निकलती हुई बिट किया बैट्समैन को गेंदबाज प्रतीक ने। महेश की जो बल्लेबाजी रही है कहीं ना कहीं फुटवर्क का निश्चित रूप से अभाव रहा है। डॉट गेंदें काफ़ी ज़्यादा खेली है उन्होंने, पलटवार करना होगा उनको। बड़े शॉट्स ज़रूर वो खेल सकते हैं, एक चौका जड़ भी चुके हैं। बहुत दूर से लॉफ्ट कर दिया है, डाउन द ग्राउंड, ललित गेंद के नीचे और कोई गलती नहीं। ये दूसरा कैच लपका है इस पारी में ललित ने। सफलता मिळाली या ठिकाणी. प्रत्येकी गोलंदाज आत्मविश्वासानं आता गोलंदाजी करतोय. ह्याचं कारण काय, जेव्हा जेव्हा तुमचे सुरुवातीचे जे गोलंदाज असतात पहिल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये बॅटर्सवरती दबाव टाकतात ना, तेव्हा येणाऱ्या गोलंदाजांवरचा दबाव कमी होत असतो आणि त्या आत्मविश्वासाने भरलेली गोलंदाजी येणारे गोलंदाज ते करत असतात. तो कॉन्फिडन्स आता पाहायला मिळाला प्रतीकच्या माध्यमातून. दुसऱ्याच बॉलवर अगदी त्यानं सफलता मिळवून दिली. नवीन खेळाडू आता मैदानामध्ये एंटर होतोय हर्षल. राहुल आणि मार्शल येतोय. राहुल आणि मार्शल ह्या जोडीला आता इथून डाव सांभाळावं लागेल. चांगल्या टोटलकडे वाटचाल करण्यासाठी किमान मी म्हणेल 35+ इथून जायचं असेल तर राहुलला शेवटपर्यंत टिकणं फार गरजेचं. ज्याप्रमाणे त्यानं फटक्यानं सुरुवात केली. प्रतीक पुन्हा तयार होईल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट सामना करेल मार्शल. नवखा खेळाडू आहे. यावेळी मात्र अक्रॉस द लाईन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये, आणखीन एखादी विकेट मिळू शकते. फिल्डर डाऊन दी बॉल येतात, चुकी होणार नाहीये. 1 मोर विकेट डाऊन. हा चौथा धक्का लागतोय आणवी स्पोर्ट खानपेला.
दो गेंदों पर दो लगातार विकेटों का पतन। हैट्रिक का मौका है प्रतीक के पास। नए बल्लेबाज हैट्रिक गेंद का सामना करने के लिए क्रीज पर पहुंचे हैं। मनीष, और बढ़िया गेंद थी अभी। टेंटेटिव पुश और एक तेज सिंगल। डायरेक्ट हिट लगता तो शायद मामला थोड़ा नज़दीकी बन सकता था, लेकिन अच्छा सिंगल आखिरकार यहाँ पर चुराया गया है। स्कोर आगे बढ़ता हुआ 14 रन 4 विकेटों के नुकसान पर। नेक्स्ट मॅच SK स्पोर्ट्स आपे विरुद्ध चौथारी स्पोर्ट मानकोली. दोन्ही कॅप्टन, मी आपल्याला विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी या. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर आपण टॉस करणार आहोत. जबरदस्त बॉलिंग अटॅक प्रतीकच्या माध्यमातून आणि हॅट्रिक या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण बघितली. सूरजच्या नावी ती हॅट्रिक, आय थिंक सूरज होता वारलीपाडा संघाचा. विलास ज्यानं हॅट्रिक मिळवली होती जांभूलपाडाच्या विरोधात. आणि पुन्हा एकदा आपण दुसऱ्याच मॅचमध्ये हॅट्रिक बघणारच होतो. मात्र त्या ठिकाणी बॅटरनं थोडंसं डिफेन्सिव्ह संयमिक पवित्रा स्वीकारला होता. यावेळी मात्र अतिरिक्त चेंडू बाहेर निघतोय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. स्क्वेअर मारा पाहायला मिळाला. धावसंख्या एका धावेने पुढे सरकत असताना आपण पाहतोय धावफलकावरती 15 धावा. फारसं आता दबावामध्ये टाकल्या जे फलंदाजांना हात खोलू देत नाहीयेत. यहाँ पर शुरुआत इम्पॉर्टेंट थी। 4-4 ओवर का मैच जब आप खेलते हो, आपकी शुरुआत में पहले ओवर में यदि 4 ही रन आते हैं तो फिर निश्चित रूप से बल्लेबाज कितने भी अच्छे क्यों ना हो, उनके ऊपर दबाव रहता है। और वही एक कारण रहा कि अक्षय ने भी आते ही बड़ा हिट लगाने की कोशिश की और आउट हुए। विकेटें लगातार गिर रही है। यहाँ पर एक और विकेट गिर सकता है। जी हाँ, प्रलेश मुरांजन गेंद के नीचे और बढ़िया कैच। 5वें विकेट का पतन। जो ते आशेचं किरण प्रखरतेनं चमकलं नाही. फार अपेक्षा होत्या त्याच्याकडनं की राहुल जोपर्यंत मैदानावर तोपर्यंत चांगली टोटल बनेल. मात्र प्रतीकनं अखेर ते देखील अडसर दूर केलंय. तिसरी विकेट त्याला मिळाली आहे आपल्या षटकामध्ये आणि धावसंख्या आपण पाहतोय 15 वर स्थिर आहे. नेक्स्ट मैच देखना मत भूलिएगा। SK स्पोर्ट्स सापे बनाम चौथा हिरवा मांडकोली। दोनों टीमों के कप्तानों से निवेदन है आपको टॉस के लिए आना है। लड़खड़ाती हुई पारी अनमी एंटरप्राइजेस खानपे टीम की। आदित्य स्पोर्ट्स के कैप्टन ने टॉस जीता, पहले फील्डिंग करने का निर्णय जो लिया उनका निर्णय बिल्कुल उचित अभी तक साबित किया है उनकी गेंदबाजों ने। प्रतीक क्या गेंदबाजी कर रहे हैं। 3 खिलाड़ियों को आउट कर चुके हैं, सिर्फ 2 रन खर्च किए हैं। नए बैट्समैन मयूर स्ट्रोक को चेक किया है। थोड़ी देर गेंद हवा में जरूर थी, लेकिन मिड ऑन पर कोई खिलाड़ी नहीं है। लॉग ऑन से फील्डर आते हुए थोड़े से सुस्त नजर आए वहाँ पर फील्डर बाजिल, उसका फ़ायदा उठाया गया है। अच्छा तालमेल दोनों बल्लेबाजों के बीच में और 2 रन पूरे। और इसके साथ ही ओवर की समाप्ति। 3 ओवर के पश्चात स्कोर हुआ है 17 रन 5 विकेटों के नुकसान पर। हा चांगला गेम प्लॅन खरं तर मयूरनं सॉफ्ट हँडनं फक्त हवेमध्ये चेंडूला चेक केलं होतं. स्ट्रोकला चिप करण्याचा प्रयत्न होता आणि 2 धावा मिळाल्या. हा लॉंग ग्राउंड आहे, लॉंग बाउंड्रीज आहेत. त्या क्षेत्रामध्ये तुम्ही असेही स्ट्रोक खेळू शकता जेव्हा बाउंड्रीज येत नसतात. सिंगलचं कन्व्हर्सेशन डबलमध्ये तुम्ही करू शकता आणि तो प्रयत्न आपण सध्या मयूरच्या माध्यमातून बघितला. सुरुवात जेव्हा खराब होते तेव्हा येणाऱ्या फलंदाजांवरती थोडासा दबाव असतो. चला लगेचच सामन्याला सुरुवात करायची वेळ जास्त घेऊ नका, कारण आज भरपूर जास्त संघ खरं तर असोसिएशनच्या बाहेरील संघ आहेत. दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. देवदास पाटील साहेब इताडे उद्योजक यांचं आम्ही करतोय सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये, ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचसाठी आम्हाला कॅप आलेले आहेत. देवदासजी पाटील साहेब आपल्या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असेल. वेलकम, सुस्वागतम. अनेक सारे दिग्गज मंडळी खरं तर आपल्याला पाहायला मिळाली आहे. आखिरी ओवर की शुरुआत होने जा रही है। प्रलेश मुरांजन के हाथ में है गेंद। सामने है मनीष और इन्होंने भी डॉट बॉल के साथ शुरुआत की है। ज़्यादातर हमने देखा है गेंदबाजों को, जो दाहिने हाथ के गेंदबाज है उन्होंने राउंड द विकेट गेंदबाजी की इस पूरे टूर्नामेंट में, ना सिर्फ इस पारी में बल्कि पूरे टूर्नामेंट में राउंड द विकेट गेंदबाजी करना गेंदबाज पसंद कर रहे हैं। कुठेतरी अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न करतायत, कोण तयार करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. विथ अगेन्स्ट द अँगल खेळण्याचा हा प्रयत्न होता आणि त्याचमुळे बॅटर मात्र फसला जातोय. फलंदाज बाद.
छठा विकेट गिरा है और समीर सभी बल्लेबाज कैच के रूप में आउट हुए हैं। इससे पता चलता है कि जो फील्डिंग का स्टैंडर्ड है वो भी काफ़ी ऊंचा रखा है आदित्य स्पोर्ट्स पडगा के खिलाड़ियों ने। जरूर क्षेत्ररक्षण तुमचा महत्त्वाचा भाग असतो क्रिकेटच्या खेळामध्ये आणि हा स्ट्रोक आपण पाहिला जी आपण चर्चा करत होतो खूप चांगला उल्लेख केला की राऊंड विकेटने जास्तीत जास्त गोलंदाज जात आहेत हे पाहू शकता। पुन्हा एकदा आपण पाहिलं तर उजव्या हाताच्या बॅटरसाठी चेंडू बाहेरच्या दिशेने काढण्याचा प्रयत्न केला जातो आणि तिथून सोपं नाही आहे। हा हलकासा लेग ब्रेकच्या अंदाजाने चेंडू टाकला होता। जबरदस्त मिश्रण। जहाँ उंगलियां थोड़ी सी फेरते हैं, लेग कटर्स का अच्छा इस्तेमाल करते हैं प्रलेश। इस बार तेज गेंद, क्लीन बोल्ड, पैरों के पीछे से काम तमाम कर दिया है बैट्समैन ओम का। 7वें विकेट का पतन। क्या मिश्रण आहे गोलंदाजीमध्ये, जबरदस्त। जसं आपण पाहिलं बॅटर शफल झाला, कोणत्या प्रकारे त्या ठिकाणी फ्लाईट किंवा टर्न देण्याचा प्रयत्न केला नाही, सरळ यॉर्कर लेन चेंडू पाहायला मिळाला। क्विकर वन, फास्टर वन आणि अराउंड द लेग त्रिफला उद्ध्वस्त केला जातोय ओमचा। हे पाहू शकता आपण रिप्ले मध्ये। गति में पूरी तरह से बीट किया, फुल एंड स्ट्रेट विकेट टू विकेट गेंद, चतुराई भरी गेंदबाजी प्रलेश मुरांचन की। यावेळी इताडे गावचे निलेश पाटील आणि सावंत पाटील साहेब आलेले आहेत, त्यांचं आपण या स्पर्धेमध्ये करूया सहर्ष स्वागत। वेलकम। आपल्याला विनंती असेल आपण निलेश पाटील आणि सावंत पाटील साहेब आपण मंचावर येऊन विराजमान व्हायचं आहे। सुभाष जाधव साहब, गजानन काकड़ी साहब, दत्तू जाधव साहब, यशवंत काकड़े साहब वहाँ पर नज़र आते हुए, और ये इताड़े के मशहूर उद्योगपति देवीदास पाटिल साहब मैन ऑफ द मैच के स्पॉन्सर है। एक और गेंद लगी डंडे पर, इस बार पलटी शॉट खेलने का प्रयास था बैट्समैन द्वारा। नयन आए थे और नयन कब आए थे वो मतलब पता भी नहीं चला, वो अब वापस भी लौटेंगे। आउट। जबरदस्त अटॅक, जबरदस्त गोलंदाजी सध्या सुरू आहे। विकेट टू विकेट प्रत्येकी गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय विकेट्स घेण्याचा प्रयत्न करतोय, म्हणजे बहती गंगा में हात धोते हुए प्रलेश भी। 7वी विकेट मिळाली आहे आणि आता इथून एखादा डॉट चेंडू आला तर हे बेडन षटक होऊ शकतं आणि हॅट्रिकची संधी असेल। 8वी विकेट खरं तर गेली आहे। हैट्रिक का भी मौका है, बोल्ट की भी हैट्रिक पूरी कर सकते हैं प्रलेश मुरांचन। 3 विकेट्स ऑलरेडी चटका चुके इस ओवर में। पूरी तरह से दबदबा इस मैच में आदित्य स्पोर्ट्स पडगा टीम का। नए बैट्समैन ओमकार हैट्रिक गेंद का सामना करते हुए, और बढ़िया शॉट, जोखिम उठाया उन्होंने लेकिन बढ़िया संपर्क गेंद और बल्ले के बीच में गेंद को निकाल दिया लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर। 4 रनों के लिए गजब का स्ट्रोक अंतिम गेंद पर, और इसके साथ ही पारी समाप्त होती हुई अनवे एंटरप्राइजेस खानपे टीम की। 4 ओवर्स में उन्होंने बनाए हैं मात्र 21 रन 8 विकेटों के नुकसान पर। यह हैट्रिक गेंद थी और देखिए किस तरह से शफल करते हुए एक अच्छी लेंथ की गेंद को उन्होंने घुमा दिया है। शॉट बनाया गया और काफ़ी अच्छा संपर्क था गेंद और बल्ले के बीच में। 21 रन बने हैं, 22 रनों का एक छोटा सा टारगेट 4 ओवर में इस मैच को जीतने के लिए आदित्य स्पोर्ट्स पडगा के सामने। आणि अजय जी कॉन्फिडन्स बघितला का बॅटरचा, क्या बात आहे। 10व्या क्रमांकाचा बॅटर आला, चौकार स्ट्रोक मारल्यानंतर सरळ तो निघून गेला डगआउटकडे, म्हणजे थोडासा रागही होता त्याच्या मनामध्ये, कदाचित त्याला लवकर यायचं होतं। जाऊया आपण टॉस करण्यासाठी। दरम्यान समीरजी दळवी एक नामांकित क्रिकेटर आहेत, खानिवली गावचे एक उत्कृष्ट उद्योजक आहेत, त्यांचं आपण या स्पर्धेमध्ये स्वागत करूया। विनंती असेल समीर दळवी आपण मंचावरती येऊन विराजमान व्हा। टॉस आपण करतोय चौथा हिरवा स्पोर्ट मानकोली आणि त्यांच्या विरुद्ध संघ आहे टीम SK स्पोर्ट सापे। मी देवीदासजी पाटील एक सुप्रसिद्ध उद्योजक इताडे, आपल्याला विनंती करतोय आपण टॉस बॉक्समध्ये आपल्या शुभास्ते आपण टॉस करतोय। दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या जातात। आपण टॉस करतो, एका बाजूला MD स्पोर्ट आणि एका बाजूला कीर्ती स्पोर्ट, दोन्हीपैकी एक कॉल करायचा आहे। MD स्पोर्ट असं कॉल आहे आणि MD स्पोर्ट्स आलेला आहे। टॉस विनिंग कॅप्टनला आपण कोल्ड ड्रिंक्स द्यायचे आहे। जी गणेशजी बजागे किरवलीचे समाजसेवक ज्यांच्या माध्यमातून आम्हाला आलेले आहेत, धन्यवाद साहेब। आपण पुन्हा एकदा मंचावरती विराजमान व्हा। नाणेफेकी जिंकली आहे, पहिल्यांदा काय म्हणाल, कसं वाटतं या विभागामध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे? या विभागामध्ये खेळण्यास खूप मजा येते आणि चांगलं आयोजन पण चांगलं आहे। या अगोदर MD ट्रॉफी कधी खेळले होते का? नाही, फर्स्ट टाइम खेळतोय। म्हणजे याचा अर्थ सापेच्या विरोधात सुद्धा तुमची लढत झाली नसावी कदाचित। टॉस जिंकला, काय निर्णय घ्याल? फील्ड पास। काय सांगाल फिल्डिंग करताना, की आता 2 मॅचेस तुम्ही बघितल्या असतील, गोलंदाजांसाठी थोडीशी हेल्प आहे, स्वतः तुम्ही किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल सापे टीमला?
40च्या आत रोखण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. तुम्हाला आम्ही विजयासाठी शुभेच्छा देतोय. टॉस गमावला, बॅटिंग तुला करायची आहे. मनाच्या विरोधात घडले की मनासारखे घडले? मनाच्या विरोधात. म्हणजे तुलाही फिल्डिंग करायची होती. स्वतः गेम प्लॅन बी सेट असावा. पहिल्यांदा बॅटिंग आल्यावर किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न? 40+. तुम्ही अगोदर कधी एम डी ट्रॉफी खेळला होता? हो, दरवर्षी गेलतो. क्या बात आहे. मात्र आतापर्यंत एक तरी जिंकली आहे का? नाही जिंकली तर नाही, आता जिंकायचा पूर्ण प्रयत्न आहे. म्हणजे 13 वर्षांमध्ये जे झालं नाही ते आता या वर्षामध्ये करण्याचा प्रयत्न असेल. तुमच्या संघाला सुद्धा आम्ही शुभेच्छा देतोय. तर नाणेफेकी या ठिकाणी संपन्न होते. टॉस जिंकल्या टीमचा उत्था हिरवा स्पोर्ट मानकोलीनं पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय स्वीकारला. एस के स्पोर्ट सापे संघाला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलंय. जाऊया आपण पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. अजय घरत सर इज देअर. धन्यवाद समीर. तो चौथा हिरवा मानकोली टीम को पहली बार हम एमडी ट्रॉफी में एक्शन में देखने वाले हैं. अगला मुकाबला चौथा हिरवा मानकोली और एसके स्पोर्ट्स सापी के बीच में. फिलहाल आज के दिन का दूसरा मैच जिसकी तरफ रुख करते हैं. छोटी सी चुनौती है आदित्य स्पोर्ट्स पड़गा के सामने. मात्र 22 रन बनाने हैं. बल्लेबाजी कहीं ना कहीं फ्लॉप रही है इस मुकाबले में अनवी एंटरप्राइजेस खानपे टीम की. कोई भी बल्लेबाज बड़ी पारी नहीं खेल पाया. यहाँ तक कि डबल फिगर्स में भी कोई भी बल्लेबाज नहीं पहुँच पाया. हाई स्कोरर रहे राहुल जिन्होंने 6 रनों का योगदान दिया अपनी टीम को. और 21 रन बनाने के लिए 8 खिलाड़ी भी आउट हुए. गेंदबाजी कमाल की रही. सुफियान को विकेट नहीं मिला लेकिन उन्होंने ही टोन सेट किया था. मैं समझता हूँ वो सिर्फ 4 रन दिए थे पहले ओवर में जो कि पावर प्ले का ओवर था. उसके बाद शाकिब ने 9 रन देकर 2 विकेट चटकाए. प्रतीक ने 4 रन देकर 3 विकेट्स और प्रलेश ने भी 4 रन देकर 3 विकेट्स चटकाए. कमाल का बॉलिंग एफर्ट आदित्य स्पोर्ट्स पड़गा की ओर से. सलामी बल्लेबाज इस समय क्रीज पर बाजिल शेख और उनके साथ प्रतीक. पहला ओवर लेकर तैयार होते हुए अनवी एंटरप्राइजेस खानपे टीम की ओर से ओमकार. लेस देन रन बॉल इक्वेशन है और इस लक्ष्य को हासिल करने में ज़्यादा दिक्कत तो नहीं होनी चाहिए आदित्य स्पोर्ट्स के खिलाड़ियों को. हालांकि क्रिकेट महाअनिश्चितताओं से भरा हुआ खेल है. पहली गेंद और पहली गेंद पर स्विच हिट. बाजिल स्पेशल पॉइंट के ऊपर से 6 रन. ही त्यांची ओळख आहे. बाजिलची हीच खरी ओळख आहे. पहिलाच बॉल पासून तो रिव्हर्सला सुरुवात करत असतो आणि त्याने ओळख त्याची दाखवून दिली आहे. पहिलाच बॉल स्विच हिट अँड स्वीट हिट. षटकार. बाजिल खतरनाक खिलाड़ी है. बाली ट्रॉफी में उन्होंने 7 गेंदों पर 7 छक्के लगाए थे लगातार. कई विस्फोटक पारियां खेल चुके हैं. हालांकि बहुत युवा है लेकिन कमाल की प्रतिभा है उनके अंदर. ओमकार एक बार फिर से राइट आर्म ओवर द विकेट. बिल्कुल बुमराह स्टाइल में गेंदबाजी करते हैं लेकिन बुमराह की तरह गेंदबाजी नहीं हो रही है. इस बार लेग स्टंप के बाहर वाइड. एक तरफा मैच. यॉर्कर की कोशिश जरूर हुई थी लेकिन लेग स्टंप के काफी बाहर भटक गए गेंदबाज. इस बार जगह बनाकर सामने की तरफ खेल दिया है. बॉलर बैक पास ड्राइव. बहुत तेज गेंद सरक रहे आउटफील्ड में लेकिन बढ़िया एफर्ट. लॉन्ग ऑन से खिलाड़ी आए थे और पैर से रोकने में कामयाब रहे. निश्चित रूप से 3 रन बचाए अपनी टीम के लिए. हालांकि बाजिल सामने खेलना तो नहीं चाहते थे मेरे ख्याल से. वो कवर एक्स्ट्रा कवर की तरफ खेलना चाह रहे थे ऑन द राइज लेकिन गेंद सामने निकल गई थी और बहुत तेज आउटफील्ड उस दिशा में डाउन द ग्राउंड. शानदार फील्डिंग का मुजाहरा. 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 8 रन बिना किसी नुकसान के. राहुल ने ये बाउंड्री बचाई अपनी टीम के लिए और इस तरह की कमिटमेंट की आवश्यकता भी है. पावर प्ले चल रहा है. मात्र 2 खिलाड़ी सर्कल के बाहर. बायत के बैट्समैन प्रतीक के पास अब स्ट्राइक और फिर से यॉर्कर की कोशिश लेकिन इस बार तो डायरेक्ट हम देख रहे हैं कि क्रीज के बाहर गेंद कर बैठे हैं ओमकार. नो बॉल का इशारा अंपायर गोकुल पाटिल द्वारा और लगे हाथों उन्होंने फ्री हिट का भी इशारा कर दिया है. सही फैसला. नाइन विदाउट लॉस आदित्य स्पोर्ट्स पड़गा. अगली गेंद दाहिने से राउंड द विकेट. फ्री हिट. फुल टॉस है. इस बार ड्राइव किया है लेकिन गैप नहीं ढूंढ पाए. यहाँ पर मौका बना है रनआउट का. ओहो हो गलती हुई. कम से कम 1 आध विकेट तो आप चटकाना चाहेंगे नहीं तो 10 विकेटों से विपक्षी टीम मुकाबला जीत जाएगी. चुका आणि चुकाच पाहायला मिळाल्यात. पहिल्यांदा बॅटिंगमध्ये आणि त्यानंतर आता गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणामध्ये. म्हणजे आज ही स्पर्धा खानपेसाठी विसरण्यासारखी असेल. हाँ, पूरी तरह से निराश किया है खानपे टीम के खिलाड़ियों ने. न बल्लेबाजी अच्छी रही है ना ही गेंदबाजी में अच्छा योगदान अभी तक देखने को मिला है.
बहुत ज़्यादा सफल होते हुए खेलने का प्रयास था, बीट हुए, विकेट कीपर भी बीट हुए। और इससे पहले कि शॉट फाइन लेग की दिशा में गेंद को फील्ड किया जाता है, 1 रन लेने का अवसर 22 का इशारा अंपायर द्वारा। स्कोर अब 11 रन बिना किसी नुकसान के। यहाँ से सिर्फ 11 रनों की ज़रूरत है जीतने के लिए। यहाँ से तो केवल कोई चमत्कारिक गेंदबाजी ही मैच में रोमांच पैदा कर सकती है। प्रतीक ने बहुत अच्छी गेंदबाजी भी की है और कुछ रन्स भी जोड़ेंगे तो आत्मविश्वास बढ़ेगा आने वाले मैचेस के लिए। अच्छा ऑलराउंडर है। ओवर काफ़ी लंबा चल रहा है, दिशाहीन गेंदबाजी ज़्यादा देखने को मिल रही है। इस बार वाइड गेंद। स्कोर हुआ है 12 रन बिना किसी नुकसान के। अगले मैच में कई स्टार्स हमें देखने को मिलेंगे। चौथा हिरवा मानकोली और एसके स्पोर्ट सापे के बीच में मुकाबला होने वाला है। टॉस जीता है चौथा हिरवा मानकोली टीम के कैप्टन ने, पहले फील्डिंग चुनी है। स्विंग एंड मिस, लंबा हिट लेना चाहते थे लेकिन गलत लाइन पर खेल बैठे प्रतीक। जल्द से जल्द मैच को समाप्त करना चाहते हैं दोनों भी प्रारंभिक बल्लेबाज। ये बेहतर लाइन और लेंथ वाली गेंद थी। अंतर्राष्ट्रीय क्रिकेटर्स को ज़रूर कॉपी करने का प्रयास करते हैं कई खिलाड़ी टेनिस बॉल क्रिकेट में। बिल्कुल जसप्रीत बुमराह की तरह ही उनका बॉलिंग रनअप है, एक्शन है। इस बार सामने लॉफ्ट कर दिया है, मिड ऑफ के ऊपर से दर्शनीय स्ट्रोक। पहले बाउंस पर गेंद बाउंड्री के बाहर, 4 रन। अरे क्रिकेटर एसके स्पोर्ट्स सापे आपण संपर्क साधायचा आहे। सापे संघाचा संघनायक आपण या ठिकाणी कॉन्टॅक्ट करा आयोजकांशी प्लीज। इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी प्रतीक, जिन्होंने 3 विकेट चटकाए, सिर्फ 4 रन दिए थे अपने ओवर में और 5 रनों का योगदान बल्ले से भी दिया है। सो प्रतीक इज द मैन ऑफ द मैच। मैच समरी 21 पर 8 अनबी एंटरप्राइजेस खान पे टॉस गवाया उन्होंने। पहले बल्लेबाजी करने पर विवश हुए और काफ़ी ख़राब बैटिंग परफॉर्मेंस रहा। गेंदबाजी बहुत ही उम्दा। प्रतीक ने 3 विकेट चटकाए, प्रलेश के खाते में भी 3 विकेट, शाकिब ने 2 विकेट चटकाए। सुफियान को विकेट नहीं मिला लेकिन गेंदबाजी लाजवाब की थी पावर प्ले में और जवाब में केवल 7 गेंदों में ही जो लक्ष्य था 22 रनों का वो हासिल किया। 13 रन बनाकर नाबाद रहे बाजिल और 5 रन बनाकर नाबाद रहे प्रतीक। 10 विकेटों से जीता ये मैच आदित्य स्पोर्ट्स पडगा टीम ने। कॉन्ग्रेचुलेशंस टीम आदित्य स्पोर्ट्स पडगा। सचिन पाटिल फेम टीम है एंड हार्ड लक अनवी एंटरप्राइजेस खान पे।